एक बातमी पालघरमधल्या वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एका कुटुंबातील 3 जणांचे मृतदेह आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे। मुकुंद बेचलदास राठोड, त्यांची पत्नी कांचन मुकुंद राठोड आणि त्यांची मुलगी संगीता मुकुंद राठोड अशी मृतांची नावे आहेत। नेहरोली गावातील त्यांच्या बंद घरात 3 मृतदेह आढळून आले। याबाबतची माहिती मिळताच वाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। या घटनेचा पंचनामा केला असून 3 मृतदेह शवविच्छेदन आणि अधिक तपासणीसाठी मुंबईतल्या जे रुग्णालयात पाठवण्यात आले। या 3 मृत्यू ही आत्महत्या आहे की हत्या याबाबतचं गूढ निर्माण झालं। इथे आजूबाजूच्या शेजाऱ्यांना फोन आला की मी आलोय, तो गुजरातला होता। वडिलांचा फोन लागत नाही ते 10 ते 12 दिवसापासून। मग त्याला थोडा संशय आला की बाबा नक्की काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का म्हणून त्याने इथे येऊन बघितलं तर घराचं लॉक लावलेलं होतं। पण घरामधून स्मेल येत असल्या कारणाने त्याने आजूबाजूला सगळ्यांना बोलून लॉक तोडलं। लॉक तोडल्यानंतर आतमध्ये जाऊन बघितलं तर बिछाण्यामध्ये गादीमध्ये गुंडाळून असलेली बॉडी त्याच्या निदर्शनात आली। त्याच्यानंतर आम्ही सगळ्यांनी पोलिसांना कळवून ते संबंधित अधिकारी आल्यानंतर आजूबाजूच्या रूम चेक केल्या, लॉक तोडले। त्यानंतर तिथल्या असलेल्या एका पेटीमध्ये त्यांची पत्नी आणि मुलीचा मृतदेह गोदड्या आणि गादीच्या खाली दाबून ठेवलेला पोलिसांना आढळला। ते घृणास्पद घटना घडलेली आहे। आजूबाजूच्या परिसरामध्ये भरपूर दहशतीचं वातावरण झालेलं आहे या गोष्टीमुळे की 3 मृतदेह भेटले आणि याच्यामागे नक्कीच काहीतरी कारण असावं किंवा काहीतरी गुन्हा घडलेला आहे, मोठा गुन्हा की जो तालुक्यामध्ये अजूनपर्यंत कधी निदर्शनात पण नाही आला। त्याच्यामुळे सगळेजण भीतीच्या वातावरणामध्ये आहेत। याचा लवकरात लवकर पोलिसांनी छडा लावून आरोपींना पकडावं किंवा त्या घटनेमागचं कारण सगळ्यांच्या निदर्शनात आणून द्यावं, ही भीती घालवावी।